नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे येतात? मजेत. चला आज घेऊन आलो बाळांनो कार्बन कंपाऊंड या चॅप्टरचं 6 लेक्चर, ज्याच्यामध्ये आम्ही घेणार इथं पॉलिमर. सर एक मोनोमर असतो त्याचा पॉलिमर बनवतात, माहितीये का? सर झेंडूचं फुल, झेंडूच्या फुलांचा काय बनवतात? हार बनवतात. सर झेंडूचं फुल म्हणजे मोनोमर आणि झेंडूच्या फुलांचा हार मतलब पॉलिमर. आजच्या लेक्चर मध्ये बाळांनो नॅचरल पॉलिमर, कंडेन्सेशन पॉलिमर, आर्टिफिशियल पॉलिमर, मॅन मेड पॉलिमर, हे सगळे पॉलिमर आणि सगळ्यातले सगळे कन्सेप्ट तुझे क्लिअर करून देऊ. चला तर विदाउट वेस्टिंग ऑफ टाइम सुरू करूयात आजचं लेक्चर. रेडी? सो ते सुरू करूयात. पॉलिमर म्हणजे काय असतं, मोनोमर युनिट काय असतं, पॉलिमर काय असतं, मॅक्रोमॉलिक्यूल. ओके, अशी मोठीवाली रेष मारून ठेवलेली आहे. डन. मग आता सुरू काय करूयात, जोपर्यंत मी जी गोष्ट सांगतोय त्या गोष्टीनुसार थोडंसं मला सहकार्य कर. मी आता इथून पुढं मी हे बोलणार आहे. ओके, काय काय लिहिलंय बेटा? मी लिहिलंय जे आहे ते मी लिहिलंय फूल. ओके, जे तुला अजिबात बनायचं नाहीये, है की नाही? डन. सो मी लिहिलं फूल, तर मी इथून पुढं फुलाला मी म्हणणार आहे छोटा वाला मॉलिक्युल. ओके, सो इथून पुढे लक्षात ठेवायचं, मी म्हणलं फुल तर तुला समजून घ्यायचं की तो मॉलिक्युल आहे. डन. तर इथं बाळांनो लिहिलंय मोनोमर. मोनोमर युनिट म्हणजे काय असतं? ओके, और यहाँ पे लिखा है पॉलिमर युनिट. ओके, यहाँ पे नीचे लिखा है मॅक्रो मॉलिक्युल. मॅक्रोचा अर्थ असतो मोठा, मोठा वाला मॉलिक्युल. हे भला मोठा मॉलिक्युल आहे हा. ओके, आणि हा कसा आहे सर? हा छोटू मॉलिक्युल आहे, छोटू मॉलिक्युल आहे. ओके, हे छोटू स्ट्रक्चर आहे आणि ते मोठं वाला स्ट्रक्चर आहे. आता काय मिळालं, हे ना मोनोमर आणि पॉलिमर, ह्यातल्या ह्या मोनोमरला मी म्हणणार बेटानो झेंडूचं फुल. चालेल का? नको सर, झेंडूचं नको. गुलाबाचं घेऊ, मोगऱ्याचं घेऊ, शेवंतीचं घेऊ, चाफ्याचं घेऊ, चमेलीचं घेऊ. ओके डन. इकडे बेटानो मी या मोनोमरला म्हणणार आहे झेंडूचं फुल. फॉर एक्झाम्पल मी काय केलं, इथं झेंडूचं फुल घेतलं. एक फुल, 2 फुल, 3 फुल, 4 फुल. ओके, ह्या फुलाला काय म्हणायचं? फुल म्हणजेच मॉलिक्युल बेटानो. तू इमॅजिन काय, फुल म्हणजे मॉलिक्युल. हे 4 फुलं इथे घेतलेले आहेत. आता मला पॉलिमर बनवायचं आहे. हे पॉलिमर बनवण्याची जी प्रोसेस असते ना, दॅट प्रोसेस इज नोन ॲज पॉलिमरायझेशन. डन. या प्रोसेसला म्हणतात पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशनला सिंपल भाषेत सांगायचं म्हणलं तर हार बनवण्याची प्रोसेस आहे. इकडे पॉलिमर ज्यावेळेस बनेल ना, त्यावेळेस कसं बनेल माहिती का बाळांनो? एक झेंडूचं फुल, दुसरं झेंडूचं फुल, तिसरं झेंडूचं फुल, चौथं झेंडूचं फुल, आणि ह्या सगळ्या झेंडूच्या फुलांना ओके अभी एक धागे में बांधा है. ओके, आता इथून पुढे लक्षात ठेवायचं बाळांनो तू. मोनोमर म्हणजे काय? मोनोमर म्हणजे सर कोणतंही एक फुल असेल ज्याचा हार बनवायचा आहे, ते फुल सुट्ट घेतलं येतं बेटांनो, त्याला काय म्हणणार? मोनोमर. हे छोटूस असतं बाळांनो. हे इथं 4 घेतलेत पण सुट्टे येतं. आता तेच पॉलिमर बनवणार. पॉलिमर बनवणं म्हणजे काय बनणार? त्याचा हार बनवण्याची प्रोसेस. सो हा हार बनलेला आहे, दिसतोय का बेटांनो? हा आहे, याला म्हणणार पॉलिमर. पॉलिमर म्हणजे फुलांचा हार. पॉलिमर म्हणजे फुलांचा हार. मोनोमर म्हणजे फुल. सो इथले तू वाटलंस तर ये है फूल, फूल है गुलाब का. सो हे फूल आहे आणि हा कोण बेटांनो? हा आहे फुलांचा हार. ओके डन. हा आहे फुल आणि हा फुलांचा हार. डन. आता तुला 3 गोष्टी क्लिअर होत आहेत का? एक म्हणजे मोनोमर. मोनोमर म्हणजे काय? मोनोमर म्हणजे फुल. दुसरं पॉलिमर. पॉलिमर म्हणजे काय? त्याच फुलांचा हार. ओके, आणि जे फुलचा हार बनवण्याची जी प्रोसेस आहे, दॅट प्रोसेस इज नोन ॲज पॉलिमरायझेशन. ओके, इथे लिहिले बाळांनो पॉलिमर. पॉलिमर म्हणजे काय? फुलांचा हार. मग फुलांचा हार बनवण्याच्या अगोदर तुला काय माहित पाहिजे? फुल माहित पाहिजे. आणि फुलांचा हार बनवण्याच्या म्हणजे पॉलिमरायझेशन करण्याच्या वेगवेगळ्या मेथड पण आहेत बाळांनो. जसं की तुला सांगण्याचा प्रयत्न करतो. चल वेगळी एक मेथड दाखवतो पॉलिमरायझेशनची. सो मी लिहिलंय मोड ऑफ पॉलिमरायझेशन. टीचर प्लीज आ जाओ. ओके झालं. हा, तिथे मोड ऑफ पॉलिमरायझेशन. आता मोड ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे काय बेटा? की थोडक्यात मला हार बनवायचा आहे, तर मी हार कसा बनवतोय? ओके, तर हार बनवायच्या 2 प्रोसेस आहेत बाळांनो. मी तर शिकवतोय एक ऍडिशन पॉलिमर, जे तुझ्या बुक मध्ये आहे, आणि दुसरा कंडेन्सेशन. पाहायला नाही भेटला पण थोडासा शिकून घे, मज्जा येईल बाळांनो. ऍडिशन पॉलिमर म्हणजे फुलांचा हार बनवायचा आहे. फुलांचा हार बनवायचा आहे. ओके, ऍडिशन म्हणजे काय करायचं? पहिल्यांदा झेंडूचं फुल घ्यायचं, दुसरं झेंडूचं फुल घ्यायचं, तिसरं झेंडूचं फुल घ्यायचं, चौथं झेंडूचं फुल घ्यायचं, आणि वो जायचं मोठा हार बनवत जायचा. सो त्याला मी काय म्हणणार? ऍडिशन पॉलिमर. ऍडिशन पॉलिमर मध्ये फक्त काय करायचं? इथले तो आणणं, फक्त ऍड करत जा. फक्त ऍड करत जा, शिवून करत जा, आणि त्याच्यानंतर बाळांनो बनेल तुमचा ऍडिशन पॉलिमर मोठावाला. ओके, इथे बाळांनो कंडेन्सेशन पॉलिमर आहे शेजारी. कंडेन्सेशन पॉलिमर म्हणजे काय करायचं माहिती का? ह्या वाल्या फुलं बनवण्याच्या प्रोसेसमध्ये, सॉरी हार बनवण्याच्या प्रोसेसमध्ये आपल्याला काय करायचंय? कंडेन्सेशन म्हणजे थोडासा पार्ट काढून टाकायचा आहे. जो पार्ट जनरली पुढे गेल्यानंतर तुला कळेल की H2 असतो, मिथिल अल्कोहोल असतो, असे पार्ट थोडेसे निघून जातात. हे एकदम डिटेल मध्ये 12वीला आहे. सध्या कंडेन्सेशन म्हणजे काय करायचं? झेंडूचं फुल घ्यायचं, गुलाबाचं फुल घ्यायचं, 2 पाकळ्या तोडायच्या आणि मग जॉईन करायचं. किंवा पहिले झेंडूचं फुल, दुसरं झेंडूचं फुल, पण काहीतरी रिमूव्ह करायचं, काहीतरी काढून टाकायचं. सो कंडेन्सेशन मध्ये काही पार्ट रिमूव्ह करतात, काही पार्ट
रिमूव्ह करतात काही पार्ट रिमूव्ह करतात कळलं का बाळांनो ओके चल आता मी तुम्हाला म्हणलं ऍडिशन पॉलिमर मध्ये काय करायचं फुलांचा हार बनवायचा कसं करायचं पहिलं फुल दुसरं फुल तिसरं फुल काहीच काढून नाही टाकायचं नुसतं ओत जायचं म्हणजे काय ऍडिशन पॉलिमर आणि पहिलं फुल दुसरं फुल मधला काहीतरी पार्ट रिमूव्ह करायचा म्हणजे काय कंडेन्सेशन पॉलिमर त्याच्या पुढे असं दोन काय लिहिले तुम्ही एक होमो पॉलिमर दुसरं हेटेरो पॉलिमर म्हणलंय को पॉलिमर ओके हेटेरो होमो आता होमोचा अर्थ आहे बाळांनो होमोचा अर्थ आहे की सेम फुल असणार आहे सेम फुल होगा सेम फुल ओके फुल कळतं ना बे तुला हा डन सेम फुल इकडे बाळांनो को पॉलिमर सॉरी इथे होमो आणि हेटेरो आहे आता होमो पॉलिमरचा अर्थ सांगतो बाळांनो ही वाली प्रोसेस इमॅजिन कर ऍडिशन म्हणजे काय करायचं पहिलं फुल दुसरं फुल घेऊन ववत जायचंय डन आता होमो पॉलिमर म्हणजे काय करायचं सेमच फुल म्हणजे फक्त आणि फक्त झेंडूच्या फुलांचाच हार आहे कळलं झेंडूच्या फुलाचं म्हणजे पहिलं फुल कसं झेंडूचं दुसरं झेंडूचं तिसरं झेंडूचं आणि ववत ववत जायचं सेम फुल बेटानो तो इसमें क्या हो गया मोनोमर सेम रहेगा तो मैं बोलूंगा सेम मोनोमर आपलं ठरलं ना बे फुलाला मोनोमर बनायचं मॉलिक्युल बनायचं डन ओके आता हेटेरो म्हणजे सर हेटेरोचा अर्थ असतो वेगळा कोपॉलिमर वेगळा म्हणजे आता इथं दोन फुलं घेणार बाळांनो मे बी एक झेंडूचं फुल असेल आणि दुसरं गुलाबाचं फुल असेल असे दोन फुल असतील तर वर्ड आहे ना बाळांनो हेटेरो हेटेरो पॉलिमर म्हणजे पहिला मोनोमर दुसरा मोनोमर हे दोन वेगवेगळे असतात होमोपॉलिमर म्हणजे पहिला आणि दुसरा हे सगळे कोण असणार सेमच मोनोमर असतात इकडे काय असतील बाळांनो डिफरंट मोनोमर म्हणजे कळलं का रे दोन फुलांचा हार एक मोगऱ्याचं घे फुल आणि दुसरा मध्ये मध्ये झेंडू टाक ओके डन अशा दोन फुलांचा जर हार घेतला तर ती वाली प्रोसेस कोणता असणार हेटेरो पॉलिमर हेटेरो कळलं का दोन पेक्षा जास्त होमो म्हणजे कळलं का सेम त्याच प्रकारचे ओके डन हे फक्त काही काय जायचे ऍड करत जायचे ऍड करत झालं की ऍडिशन पॉलिमर इकडे बेटानो कंडेन्सेशन होमो पॉलिमर म्हणजे काय घ्यायचं सेम फुलांचा हार घ्यायचा सेम आणि काहीतरी पार्ट तोडत जायचं इथं वेगवेगळ्या फुलांचा हार घ्यायचा आणि तोडत जायचा अरे सिंपल बेटानो फार सिंपल आहे चल इकडे 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 चल नेक्स्ट गोष्ट मी तुला दाखवतो आपण एक्झॅक्टली आपण बनवायला जाऊ आणि पॉलिमर बनवू बेटांनो चल पॉलिमर बनाते हैं रेडी स्टेडी गो चला पॉलिमर बनवूयात इथे चला आता मी तुला सांगितलं होतं की हा मोनोमर आहे माझा आणि मोनोमर पासून पॉलिमर बनवतोय आता तुला हे क्लिअर झालंय की मोनोमर म्हणजे कोण आहे फूल आहे आणि पॉलिमर कोण आहे फुलांचा हार आहे इथे लिहिलं मी फुलांचा हार मस्त फुलांचा हार बनवायचा आहे आणि दिस प्रोसेस नोन एज पॉलिमरायझेशन तुम्ही सगळ्यात छोटं वाला फुल दाखवतो बा तुला चल मी इथं आला CH2 डबल बॉन्ड CH2 ओके याचं नाव काय माहितीये दोन कार्बन म्हणजे इथं डबल बॉन्ड आहे म्हणून ENE तो ये हे इथिन आता इथिनचं मला काय करायचं पॉलिमरायझेशन करायचंय हा घेतला N टाइम्स म्हणजे हे एक फुल आहे पण हे फुलं किती घेतलेत N म्हणजे 100 200 300 500 एवढे फुलं घेतलेत पण हे फुलांचा हार बनलाय का नाही हे सुट्टे फुल आहेत बेटांनो हे मोनोमर येतं आता त्याचं काय बनवायचं मला पॉलिमर बनवायचंय मग हे पॉलिमर बनवण्यासाठी याच्यामध्ये बाळांनो जे रिएक्शन मेकॅनिझम आहे ते फ्री रेडिकल मेकॅनिझम आहे ओके याचा सध्या जास्त विचार न करता तू फक्त एवढं ठरव बेटांनो की हे सगळे जे काही आहेत हे सगळे जे काही फुलं आहेत हे फुलं जोडत जायचे आता हे फुलं जोडण्यासाठी मी तुला हेल्प करतो बेटांनो कसं करायचं बघा बेटा कसं करायचं ये इकडं डन आता पहिलं फुल दाखवतो तिथं CH2 डबल बॉन्ड CH2 हे काय पहिलं झेंडूचं फुल आहे दुसरं झेंडूचं फुल दाखव CH2 डबल बॉन्ड CH2 हे दुसरं झेंडूचं फुल आहे तिसरं दाखवू बाळांनो CH2 डबल बॉन्ड CH2 हे तिसरं झेंडूचं फुल आहे आणि असे सगळे झेंडूचे फुल घेतले आता ओवायला सुरुवात करायची रेडी का मग चल बाळांनो आता मी काय करणार जर इकडनं याला धाग्याने शिवलं इथे ह्या दोघांमध्ये बाळांनो बॉन्ड बनला शिवलं इथे या दोघांमध्ये बॉन्ड बनला बाळांनो इकडं बॉन्ड बनला हे असं शिवत मी चालले पण हे सगळं झाल्यानंतर बेटांनो एक्झॅक्टली कंडिशन कशी असते माहिती का सर हा डबल बॉन्ड तुटतो इथं फ्री रेडिकल बनतो इथं फ्री रेडिकल बनतो नंतर तिकडे जॉईन होत जातात पण सध्या तू एवढं लक्षात ठेव बेटांनो की हे सगळे मी काय केले सगळे मी शिवत नेले हे शिवत नेल्यानंतर बघ बा या कार्बनला आता बॉन्ड किती झाले सर 2 हायड्रोजन इकडे 3 4 5 बॉन्ड येईनच म्हणजे हा डबल बॉन्ड जिथं आहे तो डबल बॉन्ड फक्त काढून टाका बाकी सगळ्या स्ट्रक्चरला लिहून टाका सिंपल चल बेटा आता पुढे मी कसं लिहिणार CH2 सिंगल बॉन्ड CH2 जो डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड तोडून टाका रे तोडून टाका डबल बॉन्ड नको आपला डबल बॉन्ड नको सगळे डबल बॉन्ड तोडायचे आणि सगळे सिंगल बॉन्ड लिहून टाकायचे सो सिंगल बॉन्ड झाले आता बघा बेटांनो सिंपल मी असं लिहिणार ओके और यहाँ पे लिख दूंगा N म्हणजे जिथं डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड तोडून टाकायचा आणि ब्रॅकेट करून लिहून टाकायचं N म्हणजे बघ बघा फुल काय होतं CH2 डबल बॉन्ड CH2 हे होतं फुल ओके आणि फुलांचा हार कसा आहे CH2 सिंगल बॉन्ड CH2 आणि हे N टाइम्स जर इथं हा N जर हे 500 फुलं मोकळे असतील तर हे 500 फुल असे जोडत 500 फुलांचा काय बनलाय
हार बनलाय. तो या वाल्या कंपाऊंडचं जे नाव आहे ते फार अवघड नाव असतं. तुला माहिती आहे बेटांनो, याचं नाव काय दिलं? याचं नाव काय दिलं सर? याचं नाव दिलंय तुम्ही इथिन. मी याचं नाव बेकार अवघड, हा वाला शब्द लावायचा पुढं, कोणता? पॉली, आणि बाकी तेच लिहून टाकायचं. ओके डन. पॉलिथिन. सर पॉलिथिनच्या बॅग असतात, आमच्या बाजारात जाताना पॉलिथिनच्या बॅग घेऊन जायला लावते. सर पॉलिथिनच्या बॅगवर बंदी आहे, पॉलिथिनच्या बॅग नाही वापरायच्या. अरे प्लास्टिक प्लास्टिक प्लास्टिक, ते हे आहे. सिंपल. काय करायचं? डबल बॉन्ड तोडायचा, सिंगल बॉन्ड लावायचा, असं 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 जोडत जायचं. डन का? अरे सिंपल रे बेटांनो. चलो आगे जाते हैं. आगे जाते और एग्जाम्पल स्टार्ट करते अभी. तुला काय काय लक्षात ठेवायचंय? सो तुला एक 2-3 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे जे फार 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 इंटरेस्टिंग येतं. मी तुला ते लक्षात ठेवायला सांगतो, त्याच्यानंतर ऍडिशन पॉलिमर बनवून दाखवतो. डन. 5 एक्झाम्पल तुला फार चांगलं लक्षात ठेवायचे जे तुझ्या सिलेबसमध्ये येतं. इकडे 5 एक्झाम्पल लक्षात ठेवायला शिक. चल इकडे. मी म्हणलं पहिला वाला एक्झाम्पल बघा कसं लक्षात ठेवायचं. टीचुक. ओके. पहिला वाला एक्झाम्पल याद रख. मी लिहिणार CH2 डबल बॉन्ड CH डॅश करून ठेव बेटा. दुसरं एक्झाम्पल लिहिलं CH2 डबल बॉन्ड CH डॅश. अरे वा मस्त. तिसरं CH2 डबल बॉन्ड CH डॅश. वाह मस्त. CH2 डबल बॉन्ड CH डॅश. ओके. और पाचवा बेटांनो बहुत फेवरेट बेटांनो. सो हा वेगळा सेपरेट दाखवतो. चल इकडे. आता हे काय येतं? हे 5 वेगवेगळे फुलं येतं. मे बी हे मोगऱ्याचं फुल आहे, हे झेंडूचं फुल आहे, हे गुलाबाचं फुल आहे, हे जाईचं आहे, हे चंपा, हे चमेली, असे वेगवेगळे फुलं आहेत बेटांनो. आता या फुलांचे नाव इथं पुढे जोडला मी CH3. तुला दिसला का पॅटर्न माझा? माझा पॅटर्न आहे CH2 डबल बॉन्ड CH. इथं CH3 जोडला. ओके डन. मी इथं बाळांनो PH जोडतो, किंवा मी इथं बेन्झीन रिंग जोडेल, तुला दाखवेल बाळांनो. डन. मी इथं जोडला CN, मी इथं जोडला CL. ओके. या सगळ्यांचे नाव दाखवतो की जेणेकरून तुला एकदम छान आयडिया क्लिअर येऊन जाईल. मला सांग बेटा, इथं किती कार्बन आहेत टोटल? 1 कार्बन, 2 कार्बन, 3 कार्बन. कार्बन किती? 3. त्याचं नाव काय असणार? प्रोप. डबल बॉन्ड आहे म्हणून कोण आला? ENE. तर ह्या वाल्या झेंडूच्या फुलाचं नाव काय बे? याचं नाव आहे प्रोपीन. याचं नाव बेटा, इथं जो पीएच आहे का तुला इथं दाखवतो बेटा, या पीएच लाच तू C6H5 असंही लिहू शकतोस. काही काही टीचर छान अशी बेंझिनची रिंग दाखवतात. दिसतंय का बे? अशी बेंझिनची रिंग दाखवतात. ओके डन. याला पीएच लिहिलं तरी चालेल, C6H5 चालेल, अशी बेंझिनची रिंग काढली असेल, काहीही चालेल बेटांनो. इसका नाम बेटांनो, इसका स्पेशल नाम तेरे को याद रखना है, याला बोलायचं स्टायरीन जर पीएच असेल तर. हा पुढचा CH2 डबल बॉन्ड CHCl, याला बोलायचं बाळांनो ऍक्रेलोनाइट्राइल. याला बोलायचं ऍक्रेलोनाइट्राइल. सिंपलचा फंडा दिलाय. CH2 डबल बॉन्ड CHCl, याला बाळांनो बोलायचं व्हिनिल क्लोराइड. सिंपलचं नाम आहे बेटा, व्हिनिल क्लोराइड. आणि लास्ट वन बेटांनो फार सिंपल. बघ बा, फ्लोरीन किती येतं? 4. म्हणून म्हणायचं 4 ला बोलतात टेट्रा, फ्लोरीनला बोलायचं फ्लोरो. टेट्रा फ्लोरो. आणि 2 कार्बनला डबल बॉन्ड, सो इथलीन. हा आहे टेट्राफ्लोरोइथिन. ओके क्लिअर भाई लोग. आता हा कोण आहे? प्रोपीन. हे कोण आहे? झेंडूचं फुल आहे. पाठीमागं तुला मी दाखवलं. काय दाखवलं? इथिनचा काय बनला होता? पॉलिथिन. इथिनचा काय बनला? पॉलिथिन. आता प्रोपीनचा काय बनणार? पॉलिप्रोपीन. सर स्टायरीनचा काय बनणार? पॉलिस्टायरीन. सर अॅक्रेल नायट्राइलचा काय बनणार? पॉली अॅक्रेल नायट्राइल. व्हिनिल क्लोराइडचा काय बनणार? पॉली व्हिनिल क्लोराइड. आणि सर टेट्राफ्लोरोइथिलीनचा काय बनणार? पॉली टेट्राफ्लोरोइथिलीन. याचं एक स्पेशल नाव पण आहे. 1 2 3 4 5. हे 5 कोण येतं? मोनोमर, ज्याला आपण काय म्हणतो? फूल. यांचा काय बनवायचंय? हार. म्हणजे काय बनवायचंय? पॉलिमर. या प्रोसेसला काय नाव द्यायचं? पॉलिमरायझेशन. सो बाळांनो हे 5 तुला फुलं यांचे हार बनवून दाखवतो. हार बनवताना सिंपलचा फंडा, डबल बॉन्ड तोडायचा, डबल बॉन्ड तोडायचा, आणि दोन्ही साईडला सिंगल बॉन्ड ओवत जायचं बेटांनो. दोन्ही साईडला ओवत जायचं. हा जो CH3 असेल, पीएच असेल, CNCl याच्या वरती ठेवून द्यायचे बाळांनो. आणि डबल बॉन्ड तोडून असं साईडला 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 त्यांचा हार बनवत जायचा. चल चल ऍडिशन पॉलिमर तुला दाखवण्याचा प्रयत्न करतो. टिक टिक. ऍडिशन पॉलिमर, ऍडिशन पॉलिमर, ऍडिशन पॉलिमर, ऍडिशन पॉलिमर. चला. सो ऍडिशन पॉलिमर मी ते मोनोमर लिहिणार, नंतर पॉलिमर, त्याचा यूज सांगतो. तर सिंपल सा पहला वाला दिखाता, जिसका नाम क्या था? जिसका नाम था सर तुम्ही आत्ताच लिहिलता CH2 डबल बॉन्ड CH, आणि तुम्ही म्हणले पुढे काहीतरी जोडायचं आहे. काय जोडायचं सर? इथं जोडायचा होता CH3. सर असा इथं त्रास असेल तर खाली जोडला चालतंय का? चालतंय बेटा, तुला जिथं जोडायचं तिथं जोड, चल नो प्रॉब्लेम. टीचूक. सो मैं इसको नीचे जोड़ता यहाँ पे CH3. ओके. आता मी तुला सांगितलंय पॉलिमर बनवताना काय करायचं? डबल बॉन्ड तोडायचा आणि तिथं 2 सिंगल बॉन्ड ऍड करून द्यायचे. चल डन बेटा. हे स्ट्रक्चर कसं लिहिणार? सर मी लिहिणार CH2 सिंगल बॉन्ड CH, याला खाली लिहिणार CH3, और यहाँ पे 2 बस ऐड कर देना. टिचुक टिचुक.
आता हे आपण त्याचा हार बनवतोय एन टाइम्स. ओहो, क्लियर बेटांनो. इसका नाम क्या था सर? याचं नाव होतं 3 कार्बन प्रोफ डबल बॉन्ड ईएनई प्रोपीन. इसका नाम क्या है सर? फक्त पॉली लावायचं. काय लावायचं? पॉली लावायचं आणि बाकीचा लिहून टाकायचा. हे बना कोण? पॉलीप्रोपीन. आणि सर हा कुठं वापरतात सर? हा टॉईज खेळण्यामध्ये वगैरे वापरतात. त्याच्यानंतर मे बी रॅप करणाऱ्या मटेरियल मध्ये वापरतात. अशा बऱ्याचशा ठिकाणी आणि ह्याचे बरेचसे युजेस आपल्या बुक मध्ये दिलेले आहेत. तुला जो आवडेल तो लक्षात ठेव. चालतंय का? डन. हा पहिला क्लिअर झाला अण्णो. मी काय सांगितलं? प्रोपीनचा बनवला पॉलीप्रोपीन. सिंपल. चल दुसरा बनवून दाखव. सो दुसरा बनवतो बेटांनो. चल दूसरा बनाया जाए, दूसरा बनाया जाए. सो मी दुसरा बनवायला चाललो. दुसरा मी लिहिलो बाळांनो CH2 डबल बॉन्ड CH2 सॉरी CH और यहाँ पे क्या लिखा था मैंने? PH लिखा था. सर आमच्या पुस्तकामध्ये जे लिहिले ते लिहा ना सर. ओके. तुझ्या पुस्तकात जे लिहिले ते लिहितो बे शान्या. या इकडं तुझ्या पुस्तकात लिहिलंय C6H5. डन. ऐसा लिखा है. मग आता काय करायचं सर? डबल बॉन्ड थोडासा सिंगल बॉन्ड ऍड करत जायचा. मजाच मजा. डन. यहाँ पे लिखा CH2 सिंगल बॉन्ड CH टीचुक टीचुक. वाव वाव एन टाइम्स. और यहाँ पे जो आपका था वो लिख देता बेटा एज इट इज C6H5. ओके. सर ह्या कंपाऊंडचं नाव काय सांगितलं होतं तुम्ही? इकडे तुला आठवत असेल. बोल 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 बोल. हा 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 हा. याला CS3 असेल. C6H5 PH असेल तर काय बोलतात सर? याचं नाव होतं बाळांनो स्टायरीन. सो स्टायरीन का क्या बनाएंगे सर? पॉली स्टायरीन. मस्त आहे सर. हा पण कुठं वापरतात? अरे बेळा हा पण टॉईज मध्ये वगैरे वापरतात. हा पण रॅपिंग मटेरियल मध्ये वापरतात. हा खेळण्या वगैरे बनवायला वापरतात. हा रेडिओ मध्ये पण वापरतात. हा इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून पण वापरतात. अशा ठिकाणी याचे युजेस बघा. सिंपल सिंपल सांगितले. आता तुला काय लक्षात ठेवायचं बघ बेटा. तुला हे लक्षात ठेवायचंय काय सर? हे झेंडूचं फुल आहे का मोगऱ्याचं फुल आहे का गुलाबाचं फुल आहे हे लक्षात ठेवायचं. याचं नाव काय? स्टायरीन. सो स्टायरीन से क्या बनेगा? पॉलीस्टायरीन. ओके. हे वाला स्ट्रक्चर लक्षात ठेवायला लागते. कसं लक्षात राहील? CH2 डबल बॉन्ड CH C6H5 जर लावला तर कोण आहे? स्टायरीन. इथं CH3 लावला तर कोण होता? प्रोपीन. कळतंय का? कळतंय का? कळतंय का? डन डन डन. चलो बेटांनो नेक्स्ट पेज वरती जाऊन किंवा तिथंच तुला दाखवतो तिसरा वाला मोनोमर. चलो रेडी. तीसरा वाला मोनोमर तेरे को दिखाता. तो तिसरा वाला मी सांगितला होता कोणता रे? आठव सर. असं काहीतरी सांगितलं तुम्ही. CH2 डबल बॉन्ड CH आणि खाली काहीतरी जोडायचा होता सर. तुम्हीच सांगा सर कोणता होता सर? कोणता होता सर? कोणता होता सर? कोणता? CN जोडतो बेटानो. चल पुढे मला आणू. याचं नाव सांग. इसका नाम था सर ऍक्रॅलो नाइट्राइल. वाव मस्त. आता काय करणार सर? डबल बॉन्ड तोडणार सर. इथला डबल बॉन्ड तोडायचा आणि सिंगल बॉन्ड लावून टाकायचा. मजाच मजा. सो यहाँ पे आएगा CH2 CH इधर इधर टीचुक टीचुक. यहाँ पे लिखेंगे एन टाइम्स. मस्त. राहिलेला देऊन टाक बे. कोण होता? CN. सर याचं नाव काय होतं? ऍक्रॅलो ऍक्रॅलो नाइट्राइल. मग याचं नाव काय असणार? वाव कसलं सोपं आहे. पॉली ऍक्रॅलो नाइट्राइल. आणि याचा शॉर्ट फॉर्म बनव बे. बनव बनव बनव. शॉर्ट फॉर्म बनव. कसं बनेल? PAN पॉली ऍक्रॅलो नाइट्राइल. बोले तो कोण? बोले तो कोण? जुबा केसरी नाही बे. हे पान नाही, हे पॅन आहे. सो हे पॅन बेटा नो पॉली ऍक्रॅलो नाइट्राइल. दिस इज सबस्टिट्यूट फॉर वूल. सबस्टिट्यूट फॉर वूल. ओके. सर फायबर बनवण्यासाठी वापरतात हे काय? स्टायरीन. स्टायरीनचे कपडे बनवतात बेटांनो. धागे असतात बेटांनो. हे कळतं का? हे फायबर म्हणजे काय कळतं का? फायबर म्हणजे असतात धागे. तुम्हाला माहिती का धागे कशाचे असतात? सो धागे मोहचे असतात. ते नव्हतं का? मोह के धागे बेटांनो. ते वेगळं नाही रे. हे धागे वेगळे आहेत आपले. हे सो फायबर बनवण्यासाठी वापरतात. ऍक्रॅलो नाइट्राइलचा बनवला पॉली ऍक्रॅलो नाइट्राइल. काय करायचं फक्त? या झेंडूच्या फुलाचा या मोनोमरचा आपल्याला काय लक्षात ठेवायचं? स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं की या CH2 डबल बॉन्ड CH ला कोण अटॅच आहे? CN. याचं नाव ऍक्रॅलो नाइट्राइल. हा CN सायनाइड वाला करू शकतो. याला फक्त जोडून टाकला बाळांनो. पॉली ऍक्रॅलो नाइट्राइल. इसको बोलते बेटांनो पॅन. याचं बाळांनो फायबर बनवण्यासाठी यूज. याचे कपडे बनवतात, याचे स्वेटर बनवतात बेटांनो. हे सबस्टिट्यूट फॉर वूल आहे बेटा. म्हणजे उलच्या ठिकाणी हे वापरतात. कोण? स्टायरीन वापरतात. नाही रे ऍक्रॅलो नाइट्राइल वापरतात. टीचोक. चलो नेक्स्ट वाला दाखवतो. डन. चौथा वाला कोणता सांगितला होता? चौथा वाला कोणता सांगितला होता? टिंग 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 टिंग. याद कर. चौथा वाला कोणता बताया था सर? चौथा असंच सांगितलं होतं तुम्ही. CH2 डबल बॉन्ड CH आणि इथं खाली काहीतरी काढलं होतं. अरे तेच तर महत्वाचं आहे ना. मग ते तर तुला आठवलं पाहिजे. चल कसं आठवणार सर? इथं जोडला होता CL. ओके. मग आता काय करणार? आता काय करणार माहिती ना सर? आम्हाला कळलंय आता सर.
याचं नाव ना सर तुम्ही मग सांगितलं होतं फिनिल क्लोराईड. एवढं माझ्या लक्षात राहिले. आता पुढे सांगूच नका सर, पॉलिव्हिनिल क्लोराईडच आहे 100% सर. पॉलिव्हिनिल क्लोराईड आता लक्षात आले बघा सर, 100% लक्षात आलंय. इतर येणार CH2 डबल बॉन्ड तोडला, सिंगल बॉन्ड केला, CH इकडे बॉन्ड बनवला, इकडे बॉन्ड बनवला, असा केला ना असा केला, नाही तर एन लावला, वा मजाच मजा. आणि इथं जोडून टाकलं सर Cl. आणि सर याचं नाव लिहून टाकलं मी. याचं नाव लिहितो बेटांनो. याचं नाव काय? पॉलिव्हिनिल क्लोराईड. मस्त सर, जमलाय जमलाय जमलाय. याचा शॉर्ट फॉर्म लिहून दाखव बे. याचा शॉर्ट फॉर्म असेल PVC. गो असल्या पाईपाचे तो रट्टे खाल्लेत लहानपणी सर. आमचं सर बी लय हाणायचं पीव्हीसीच्या पाईपनी, फादर बी हाणायचं पीव्हीसी. मग हे कुठं वापरतात बे? हे पाईप्स मध्ये वापरतात, हे रेनकोट मध्ये वापरतात. आणि जर आपण मायबाप शेतकरी असतील आणि आपण शेतकऱ्यांचे लेकर असेल तर हा पाईप तर आपण कसं काय विसरू शकतो बे, आहे का नाही? अख्ख्या गावाकड अख्ख्या शेतात याचीच तर पाईपलाईन असते. तो पांढरा पाईप याचाच असतो पीव्हीसीचा. हा परत 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 बाळांनो हा थर्मोप्लास्टिक वाला पाईप आहे. हा परत रियूज करता येतो. ते जे कोणी काका आले बाळांनो तर हे पीव्हीसी वाले पाईप घेऊन जातात. हे रेनकोट मध्ये वगैरे वापरतात, पाईप मध्ये वापरतात. कोण? पॉलिव्हिनिल क्लोराईड. आणि याचा मोनोमर लक्षात ठेवायचा. हे लक्षात राहिलं की हे किती सोपं आहे बाळांनो, सिंपल भांडण. डन डन डन. सो याद रखना है तेरे को कौन? विनिल क्लोराइड, विनिल क्लोराइड, विनिल क्लोराइड. टीचो चलो आगे जाते हैं और नेक्स्ट वाला मोनोमर तेरे को दिखाते हैं. रेडी स्टेडी गो. चल 5 वाला मोनोमर दाखवतो जो फार इंटरेस्टिंग आणि फार मजेशीर आहे. CF2 डबल बॉन्ड CF2. टीचो इथं कार्य असं झालंय सर, नीट लिहा प्लीज. थँक्यू सो मच बेटा मला सांगितल्याबद्दल. सो CF2 डबल बॉन्ड CF2 याचं नाव सांग सर. फ्लोरीन किती येतं? 4. मग याला म्हणायचं टेट्रा. मग याला काय म्हणायचं? फ्लोरो. ओके सर. कार्बन किती येतं? 2. मग म्हणायचं इथं डबल बॉन्ड आहे म्हणून इथिलीन. वाव. कॉमन नेम मध्ये असं असतं का? टेट्रा फ्लोरोइथिलीन. हो डन. आता पॉलिमर बनवताना काय करायचं? बोल ना आता. आता तर किती भारी कळलं सर. CF2 डबल बॉन्ड चा करायचा सिंगल बॉन्ड. ओके यहाँ पे एक धागा, यहाँ पे एक धागा और इसको सर n टाइम्स लगा. यहाँ पे n टाइम्स लगाना बेटा नो, कारण तेवढे फुलं घेतलेत. आणि हे कोण आहे? हे कोण आहे? टेट्रा फ्लोरोइथिलीन से बनाएंगे क्या? पॉली टेट्रा फ्लोरो इथिलीन. सो ये बन गया पॉली टेट्रा फ्लोरो इथिलीन. इसी का ही नाम है बेटांनो. शॉर्ट फॉर्म मध्ये यालाच म्हणतात टेफ्लॉन. टेफ्लॉन टेफ्लॉन. आणि बाळांनो तुम्हाला माहित असेल तर ह्याचा ना फार फार मस्त यूज आहे. माझ्या आयुष्यात त्याचा फार भारी यूज झाला बाळांनो, तुम्हाला काय सांगू. सो टेफ्लॉनचा वापर होतो नॉन स्टिक सरफेस वाली भांडी. सर युटेन्सिल का येत नाही? अरे भांडी लिहिण्यात जी मजा आहे ती युटेन्सिल मध्ये नाहीये. नॉन स्टिक सरफेस वाली भांडी. म्हणजे काय झालं बाळांनो, माझं लग्न झालं अचानक. लग्न झाल्यानंतर माझी आणि माझ्या बायकोची भांडणं व्हायला लागली. तवा कोणी घासायचा, तो घासायला जास्त वेळ लागला. नंतर माझ्या सासूबाईंनी एकदम एक्झॅक्टली सोल्युशन सांगितलं. म्हणे सर तुमच्या घरी घेऊन या टेफ्लॉनचा मस्तपैकी तवा. आता टेफ्लॉनचा तवा माझ्या घरी आहे, तो नॉन स्टिक सरफेस आहे. त्याच्यावरती किती गोष्ट झालं तर स्टिकच होत नाही वे. टेफ्लॉनचा तवाच्यावरती स्टिकच होत नाही. तेव्हापासून माझं आयुष्य बदललं. माझं आयुष्य सुखात चालू आहे बेटा. आता भांडण होत नाहीत. घेऊन या तुमच्या घरी टेफ्लॉनचा तवा, जो नॉन स्टिक सरफेस वाला भांडी आहे. तो तवा शकतो, भांडी वेगवेगळी असं बांधणं, त्याच्यावरती काही चिटकत नाही. ते कोणी बांधणं? टेफ्लॉन. सो टेफ्लॉन को याद रखने के लिए कौन याद रखेगा? तू. टेट्रा फ्लोरो इथिलीन. टेट्रा फ्लोरो इथिलीन. CF2 डबल बॉन्ड CF2. मजाच मजा. ओके भारी यार सो तुमचं, आहे की नाही? मजाच मजा आहे. मस्त. याच्यानंतर बाळांनो आपल्या बुक मध्ये काही दाखवलेले येतं ते वाले पॉलिमर मे बी म्हणेल ह्याचे पॉलिमर होते, नॅचरल पॉलिमर होते. सो ते नॅचरल पॉलिमर तुला दाखवण्याचा प्रयत्न करतो. डन. आपण थोडेसे वाचून घेऊ आणि सिंपलचा फंडा पुढे जाऊयात. टीचोक प्लीज. टीचोक. टिंग टिंग. ओके नहीं हो रहा क्या? ओके डन 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 डन. ओके. कहाँ पे है मेरी इमेज? प्लीज आ जाओ. ओके 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 डन. हे आहेत तुमच्या बुक मध्ये दिलेले नॅचरल पॉलिमर. डन. चला नॅचरल पॉलिमर काही दाखवतो. यांचे यूज फक्त आपण वाचून काढू. हे पहिले दिले बाळांनो कोण? पॉलिमर म्हणजे फुलांचा हार. हे कोणी बाळांनो? मोनोमर. आणि ऑकरन्स म्हणजे कुठं सापडतात. सिंपल्स बाळांनो. पहिला कोण दिलाय? पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड बेटांनो. दुसरा कोण आहे? सेल्युलोज. तिसरा कोण आहे? प्रोटीन. चौथा कोण आहे बेटांनो? सर DNA. पाचवा कोण आहे? RNA. सर आम्हाला बायोच्या टीचर्सने शिकवलंय हे, तरी ऐक रे बेटांनो.
मोनोमर कोण आहे? ग्लुकोज, ग्लुकोज, अल्फा अमिनो ऍसिड, हे न्यूक्लियोटाइड बेस डीऑक्सिरायबोज फॉस्फेट. आणि आरएनए साठी कोण आहे? न्यूक्लियोटाइड बेस रायबोज फॉस्फेट. याच्यावर एक्झामला क्वेश्चन विचारलेला नाहीये, पण तरी बेटांनो ह्याची यूज लक्षात ठेव. हे पॉलिसॅक्राइड, हे जे पॉलिमर बेटांनो, हे जिवंतवाल्या गोष्टीमध्ये असतं. हे कुठं सापडतं? सर हे स्टार्च मध्ये बघायला मिळतं. हे कुठं? सर हे सेल्युलोज कुठं? सर लाकडामध्ये बघायला मिळतं, वूड मध्ये बाळांनो. हे कुठे आहे? मसल्स, हेअर, स्किन मध्ये. कोण? प्रोटीन मसल्स मध्ये असतात, हेअर मध्ये असतात, स्किन एक अंड्यामध्ये बाळांनो. संडे होय मंडे. डन. सो डीएनए इकडे बघ बेटांनो, हे क्रोमोझोम्स ऑफ अॅनिमल मध्ये असतात डीएनए, आणि हे प्लांट मध्ये. सिंपलचा फंडा दिसतोय का तुला? हे सगळे नॅचरल पॉलिमर आहेत जे आपल्या बुक मध्ये दिलेले बाळांनो. चलो, या नॅचरल पॉलिमर मधला सगळ्यात माझा आवडतीचा एक जण आहे, तो तुला दाखवण्याचा प्रयत्न करतो. नॅचरल पॉलिमर मध्ये एक जण आहे, त्याचं नाव आहे नॅचरल वाला रबर. सो चला, नॅचरल रबर दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथं आलो मी आणि मी तुला नॅचरल रबर दाखवतो आणि पॉलिमर चॅप्टरला टाटा बाय बाय सी यू म्हणायला जातो. सो एक होता नॅचरल रबर. सो नॅचरल रबर कुठून मिळतो माहितीये सर? आम्हाला माहितीये सर, लॅटेक्स म्हणून मिळतो. लॅटेक्स ऑफ रबर ट्री. सर लॅटेक्स म्हणजे कळलं नाही नक्की? अरे बेटा, लॅटेक्स म्हणजे चीक असतो, रबराच्या झाडाचा जो काही चीक असतो त्याच्यापासून रबर बनवतात, नॅचरल रबर. मग नॅचरल रबरचं सर मोनोमरचं नाव सांगाल का प्लीज? मोनोमरचं जर तुम्ही नाव सांगितलं तर आम्ही त्याचा पॉलिमर 100% बनवू शकतो, कारण आम्हाला जमलंय आता डबल बॉन्ड तोडायचा आणि सिंगल बॉन्ड लावायचा. मग मोनोमरचं नाव लक्षात ठेवा बेटानो, याचं नाव आहे आयसोप्रीन. हे त्याचं कसलं नाव आहे? कॉमन नेम. मग सर याचं आयुपीएससी नाव सांगा ना, जे आम्हाला जमू शकतं. तर ते आहे 2 मिथिल ब्युटा 1,3 डायईएनई. हे आहे त्याच्या मोनोमरचं नाव. सर एवढा अवघड लक्षात ठेवावं लागतं का? अरे नाही रे बेटांनो, फक्त लक्ष दे बेटांनो. ये इकडे चल. मी म्हणलं ब्युटा म्हणजे कार्बन किती येतं? 4. 1 2 3 4. ओके डन, ब्यूट झालं. सर 1,3 डायईएनई म्हणजे काय? म्हणजे 1 आणि 3 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे. मग काय केलं मी? 1 आणि 3 नंबरचा कार्बन शोधला, 1 आणि 3 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड लावला. अरे वा मस्त सर, झालं लावून. आता काय करू? आता काय करा, 2 मिथिल करा. म्हणजे 2 नंबरच्या कार्बनला एक मिथिल ग्रुप जोडा, CH3. बाकी सगळ्यांना भात वाढून द्या, हायड्रोजन देऊन टाका. याला किती हायड्रोजन येतं? 2 बॉन्ड आहेत, म्हणजे याला हायड्रोजन किती द्यावं लागेल? अजून 2. याला किती द्यावं लागेल? नाही सर गरज. याला सर याला 1 द्यावा लागेल. याला 2 द्यावे लागतील. ओके डन. हा कोण आहे? हा आहे नॅचरल रबरचा मोनोमर, म्हणजे त्याचं फुल, ज्याचं नाव आहे आयसोप्रीन किंवा आयुपीएससी नाव हे आहे. आता काय करणार सर? सिंपलचा फंडा आम्हाला कळलंय सर. आता आम्ही काय करणार माहितीये सर? ते डबल बॉन्ड जे असतात ना, ते तोडून टाकायचे, इकडे इकडे धागे तयार करायचे. पण हे 2 डबल बॉन्ड तुटल्यामुळे इथे एक मध्ये डबल बॉन्ड बनवतो. सो स्ट्रक्चर बघा बेटा असं असणार, CH2, यहाँ पे धागा बना, इथं आला सिंगल बॉन्ड C, इथं बघा पुढे होता CH, पुढे होता बेटा CH2, और यहाँ पे एक धागा बना. आणि इथं हा खाली कोण होता बेटा? CH3. पण जेव्हा कधी इथं फ्री रेडिकल बनतात, हा बॉन्ड तुटतो. कोणता कोणता? खावाला. हा बॉन्ड तुटतो त्यावेळेस इथं 2 इलेक्ट्रॉन तयार होतात. हा बॉन्ड तुटतो त्यावेळेस इथं 2 इलेक्ट्रॉन होतात. इकडे जोडली जाते इकडे, आणि हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन इथे एक डबल बॉन्ड बनतो. सो अच्छी तरह से याद रखना, इथे एक डबल बॉन्ड आहे आणि डन. इसको n टाइम्स लिख दिया. ये कोण आहे? हा आहे सर नॅचरल रबर. हा आहे नॅचरल रबर आणि हा त्याचा काय? मोनोमर. हे लक्षात ठेवावं लागतं का? एवढं नाही बेटा. हे एक्झामला जास्त विचारलंय का? नाही. एक्झाम मध्ये प्रश्न कुठनं विचारलेत? हायड्रोकार्बन वरून, कॅटेनेशन वरून, आयसोमेरिझम वरून प्रश्न विचारलेले तुला. अल्केन अल्केन अल्कॅन वरून प्रश्न विचारला. हा पार्ट तुला माहित असावा. हा सेम चॅप्टर बेटानो तुला 12वीत बघायला मिळणार. शेवट चॅप्टरच नाव आहे पॉलिमर बेटानो. आणि हा आपण थोडाफार शिकण्याचा प्रयत्न केला. इथं आपला चॅप्टर 100% 100% क्लिअर होतो आणि संपून जातो बेटानो. अशाच काही गोष्टी तुला अजून जास्त हव्या असतील तर लावानो हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. सगळ्या गोष्टी वही पेन घेऊन प्रॉपर लिहित चला. तुला तुझ्या करिअरसाठी फार फार शुभेच्छा. आम्ही सगळेजण पूर्णपणे ताकदीने तुझ्या सोबत आहोत, तुझ्या टीम सोबत आहोत बाळांनो. आम्हाला काही गोष्टी तुमच्या कळवत चला. आम्ही 100% तुमच्या सोबत राहू. धन्यवाद. थँक्यू सो मच.